पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। त्यानंतर भगवान गरुडाला आणि या 14व्या अध्यायामध्ये प्रेतोपाख्यान नावाचे आख्यान त्या ठिकाणी सांगू लागले। काल आपण पाहिलं भगवंतांनी आणि गरुडाला 13व्या अध्यायामध्ये प्रेत योनीचं या ठिकाणी लक्षण सांगितलं की कोणतं पाप केल्याच्या नंतर तो जीव प्रेत योनीला जातो आणि प्रेत योनीला गेल्याच्या नंतर तो प्रेत योनीमध्ये गेलेला जीव कोणाला त्याचा त्रास होतो आणि कोणाला त्याचा त्रास होत नाही याचंही वर्णन भगवंतांनी गरुडाला आणि 13व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी सांगितलं। आणि आजचा आपला हा 14वा अध्याय। या अध्यायामध्ये भगवान स्वतः आणि गरुडाला त्या ठिकाणी हे प्रेताचं उपाख्यान सांगू लागले। प्रेत योनीमध्ये गेलेला जो जीव आहे या प्रेत योनीमध्ये गेलेला जीव आणि तो या ठिकाणी रात्रंदिवस भटकत असतो बरं का। त्याला भूक आणि तहान या दोन गोष्टी मात्र अखंड लागत असतात। नेहमी या ठिकाणी तो तळमळ करत असतो की कोणीतरी या प्रेत योनीतून माझा उद्धार करावा, कोणीतरी यातून मला मोक्ष मिळवून द्यावा। आणि बघा घरच्या माणसांनी त्याचं जर कर्म व्यवस्थित केलं तर तो प्रेत योनीला गेलेला जीव सुद्धा त्या ठिकाणी मुक्त होऊ शकतो। याच्याबद्दल भगवंत आणि गरुडाला एक कथा सांगू लागले। भगवान म्हणतात गरुडा ऐक म्हणले, पूर्वी एका ब्राह्मणानं 5 प्रेताचा त्या ठिकाणी उद्धार केला होता म्हणले। आणि बघा ही जी सुंदर अशी कथा आहे ना, ही पंच या ठिकाणी पिशाच्याचा उद्धार केलेली कथा। जो कोणी ही कथा श्रवण करील किंवा त्याचं पठन करील तो मनुष्य सुद्धा कधी प्रेत योनीला जाणार नाही आणि त्याच्या दर्शनानं सुद्धा दुसऱ्या प्रेत योनीला गेलेल्या जीवाचा सुद्धा उद्धार त्या ठिकाणी होऊ शकतो। ही ताकद या अध्यायामध्ये आहे। एका ब्राह्मणानं पूर्वी 5 असे जे पिशाच्चे होते ना, त्या 5 पिशाच्याचा 5 प्रेत योनीमध्ये गेलेल्या जीवांचा उद्धार त्या ठिकाणी केला होता। याबद्दल भगवान आणि गरुडाला एक सुंदर अशी कथा सांगू लागले। भगवान म्हणतात गरुडा ऐक, पूर्वी एक ब्राह्मण असं सहज भगवंताचा भक्त असणारा, अखंड भगवंताचं नामचिंतन करणारा, आणि तो ब्राह्मण सहज फिरत फिरत त्या ठिकाणी मरुदावा नावाच्या देशामध्ये गेला, ज्या देशाचं नाव होतं मरुदेश। आणि त्या मरु नावाच्या देशामध्ये तो ब्राह्मण गेला। आता पूर्वीच्या काळी जंगलातून रस्ता असायचा, जवळ अशी नदी होती, खळखळणारं पाणी, नदीच्या काठावर एक झाड होतं आणि त्या झाडाजवळून तो ब्राह्मण निघाला। निघाल्याच्या नंतर त्या झाडावर 5 प्रेत राहत होती, म्हणजे भूत राहत होती, आपल्या भाषेमध्ये पिशाच्य राहत होती। या 5 जणांनी लांबूनच तो ब्राह्मण येत असलेला बघितला आणि हे 5 जण त्या ठिकाणी रस्त्यावरून उभा टाकले। जसा तो ब्राह्मण समोर आला तसं हे तोंड वासून मोठमोठ्यानं ओढून त्या ब्राह्मणाला भीती घालू लागले। मग आता कसे होते यांचं सुद्धा वर्णन सांगितलंय ग्रंथकारांनी। हे जे 5 प्रेत होते कसे होते, भूत भयानक असे आकृती होती त्यांची, विभत्स शरीर, तोंड वाकडे असणारे, 5 नग्न, लाकडाप्रमाणे हातपाय, पाये लांब आणि हात आखूड असे मात्र ते होते। त्यानंतर दात असे तोंडाच्या बाहेर आलेले, जीभमध्ये लळलळ करणारी, तोंडावाटा अशी लाळ गळू लागली, काळेझर स्वरूपानं असे हे डोळे लाल भडक असणारे असे हे तो ब्राह्मण समोर आला आणि त्याला भेडवू लागले। पण तो ब्राह्मणही काही साधा नव्हता, भगवंताचा निस्सीम भक्त होता। आणि बघा आपण कालही बोललो होतो की जो भगवंताचा निस्सीम भक्त आहे, जो अखंड भगवंताचं नामचिंतन करतो ना, त्याच्याजवळ पिशाच्याचं काही चालत नाही। आपण कालही ज्ञानोबराचं प्रमाण सांगितलं होतं, पळे भूतबाधा भेने तेथे, तिथं यांना भीती वाटेल भूतांना, तो ब्राह्मण घाबरला नाही, जागेवर उभा टाकला, असा हात केला की ते 5 जण जागेवरच थांबले आणि विचारलं बाबांनो तुम्ही कोण आहात, मला असं कशा पद्धतीनं तुम्ही भीती घालता, लवकर सांगा।
तुम्ही असे प्रेतयोनीमध्ये का गेलात, कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही. तेव्हा त्या पाचही जणांनी हात जोडले. आणि बघा, संताच्या किंवा ब्राह्मणाच्या दर्शनामध्ये एवढी ताकद आहे की माणसाच्या अंतःकरणातलं पापसुद्धा निघून जातं. सहज दर्शन झाल्याच्यानंतर यांच्या अंतःकरणातली जी विकारी बुद्धी होती ना, ती निघून गेली. या पाचही जणांनी हात जोडले आणि म्हणले, महाराज, आम्ही अनेक जन्माचं या ठिकाणी पाप केलं होतं म्हणले. केलेलं पाप भोगण्यासाठी आम्ही अनेक वर्ष नरकामध्ये पचलोत आणि शेवटी आम्ही या पिशाचिवणीला आलोत. आता याही पिशाचिवणीला आम्ही अजून किती वर्ष राहत होतो की, पण आमचं काहीतरी पूर्वजन्माची पुण्य आहे म्हणून तुमचं दर्शन झालं. कारण बघा, सज्जनाची संताची भेट होणं याच्यासाठी सुद्धा अनेक जन्माची पुण्य आहे असावी लागते. कारण साधू संताची भेट होणं, सज्जन माणसाची भेट होणं इतकं सोपं नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. काहीतरी त्या भगवंतानं आमच्यावर कृपा केली म्हणले आज, आणि म्हणून आम्हाला तुमचं दर्शन झालं. हात जोडले आणि हात जोडून ते पाच जण त्या ठिकाणी आपापल्या जन्मामध्ये केलेली पापं सांगू लागले. की त्यांनी अशी महत्त्वाची कोणती पापं केली होती की ज्या पापाच्या बळावर अनेक वर्ष नरक भोगला आणि पुन्हा शेवटी या प्रेतयोनीमध्ये यावं लागलं. मग अशी पापंसुद्धा मोठीच असतील ना. मग पहिलं भूत या ठिकाणी तो पिशाच्या समोर आला, त्यानं हात जोडले आणि तो सांगू लागला, महाराज, माझा ऐका म्हणले की मी पूर्वजन्मामध्ये माझा सुद्धा जन्म एका ब्राह्मण कुळामध्ये त्या ठिकाणी झाला होता. मग मी ब्राह्मण होतो. घरची संपत्तीसुद्धा चांगली होती म्हणले. घरची परिस्थिती चांगली होती. वडिलांनी चांगल्या पद्धतीनं पैसा कमवून ठेवला होता. आणि मग वडील मरण पावले. आता वडील मरण पावल्याच्या नंतर आपण नेहमी सांगालो बघा, दररोज आपला हा विषय चर्चा चालू आहे की एखादा निर्धन जरी मनुष्य असेल, त्या निर्धन माणसानं सुद्धा लोकांचं ऋण का काढणं होईना, पण कर्म जे सांगितलंय ना आपण, राहिलं मोठ्या पद्धतीनं पण छोट्या का पद्धतीनं होईना पण ते व्यवस्थित करावं लागतं. पिंडदान करणं, सुतक पाळणं, त्यानंतर गंगापूजन करणं. तुम्ही हजारच माणसं जेव घाला असं काही नाही नियम. तुम्हाला 1000 घडत नाहीत ना, 100 घाला. एखाद्याला समजा 100 घडत नाहीत, वडिलाची टिगवी विकायची, समजा गोड जेवण खायचंय, गंगापूजन करायचंय आणि 100 माणसं घडत नाहीत, त्यांना 10 घाला. बघा, ज्याला 10 घडत नाही त्यानं कमीत कमी 5 घाला. ज्याला 5ही घडत नाहीत त्यानं कमीत कमी 1 गोत्या तरी त्या ठिकाणी अवश्य जीव घालावा. आता एका माणसाला तर कुणीही जीव घालू शकल ना, कितीही गरीब असला तरी. पण काही माणसं काय करतात, ते सुद्धा करत नाही. का? त्यानं काय होतंय? काही माणसाला स्वभावच आहे, नाही केल्यास काय होतंय. मग असं म्हणल्याच्या नंतर त्याला काय उत्तर आहे आपल्याकडं. मग हा ब्राह्मणा कुळामध्ये होता. वडिलांनी पैसासुद्धा चांगल्या पद्धतीनं कमवून ठेवलेला होता. वडील मरण पावले. आता वडील मरण पावल्याच्या नंतर यानं बाकीचं कर्म करावं का नाही. यानं पैशाचा लोभ आला त्याला वाटलं बापानं आपल्या समजा त्या काळामध्ये 10,000 रुपये कमवून ठेवले असतील. मग त्याला वाटलं 10,000 कमीले, त्यातले 1,000-2,000 ह्याच्यात गमिले, तर मग आपल्याला काय राहील. म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये पैशाबद्दल लोभ निर्माण झाला आणि त्यानं वडिलाचं कुठलंच कर्म व्यवस्थित त्या ठिकाणी केलं नाही. आणि बघा, कर्म व्यवस्थित न केल्यामुळं शेवटी हा मरण पावला. पुन्हा हा मरण पावल्याच्या नंतर आता बघा, तुम्ही तुमच्या आईवडिलाला कसं सांभाळताल याच्यावर अवलंबून आहे तुमच्या मुलांनी तुम्हाला कसं सांभाळा. आता बघा, खेडेगावामध्ये काही माणसं मायबापाला कोट्यात ठेवतात. कोट्यात म्हणले बंगल्यात नग म्हणले ते उगत थुकत येत म्हणले, काही करते खोकला येत आहे त्याला, मग म्हणजे कोट्यात 4 पथकात. पण बघा, लक्षात घ्या, तुम्ही जर तुमचे मायबाप कोट्यात ठेवले तर पुढच्या 10 वर्षाला तुमच्याही मुलाचं लग्न होणार आहे, तुम्हालाही सून येणारच आहे. आणि तुम्हाला सून आली की पुन्हा ती मोकळा झाला कोटा, पुन्हा तुमचाही मुक्काम पोस्ट तिथंच होणार आहे. कारण बघा, मुलाकडून सेवा इच्छिता तर मुलगा बनून सेवा करा. जसे कराल तसे भराल, हा न्याय कधी विसरू नका. तुम्हाला जर असं वाटतं असेल की आपल्या मुलांनी आपल्याला बंगई बांधून त्याच्यावर झोका द्यावा, तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला झोका द्या, मायबापाला झोका द्या. तुम्ही जर तुमच्या मायबापाला नाही झोका दिला, तुमचे मुलं तुम्हाला कशी देणार आहेत. मग यानं त्याच्या वडिलाचं कर्म केलं नाही, त्याच्याही मुलाने याचं कर्म केलं नाही. आणि म्हणून साहजिकच याला 2 दोष लागले बरं का.
एक तर वडिलाचं कर्म पैसा असून सुद्धा न करणं हा एक दोष, आणि याच्या मुलांना याचं कर्म न करणं आणि त्याच्यामुळे सुद्धा या अधोगतीला जावं लागलं. अनेक वर्ष नरकामध्ये पचला आणि शेवटी त्याला ह्या पिशाची योनीला त्या ठिकाणी जावं लागलं. पहिल्या ब्राह्मणानं हात जोडून एवढं पाप त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला सांगितलं, याकून पहिल्या पिशाच्यानं. दुसऱ्याकडे बघितलं त्या ब्राह्मणानं, त्याला विचारलं, बाबा तू कोणतं पाप केलं होतंस? ते दुसऱ्या पिशाच्या समोर आला आणि तो सुद्धा जीवनामध्ये आपण केलेलं पाप त्या ठिकाणी सांगू लागला. तो सांगू लागला, महाराज पूर्वजन्मामध्ये माझा जन्म एका क्षत्रिय कुळामध्ये झाला होता, क्षत्रिय कुळामध्ये, आणि मग मी बाकीचे तर काही पाप केले मला जास्त आठवत नाहीत म्हणला, पण प्रामुख्यानं मी मात्र एकच पाप केलंय म्हणला. कोणतं? कोणी ब्राह्मण साधू संत जर समोरून आले ना तर मी त्यांची पूजा तर करीतच नव्हतो, कधी दर्शन तर कोण्या ब्राह्मणाचं साधू संताचं घेतलंच नाही, पण उलट मी त्याची निंदा करू लागलो. उलट त्याला मी तोंडा विचारायचं, देवा तुम्हालाही 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, मलाही तेवढंच आहे, मग तुम्ही का श्रेष्ठ आहेत? म्हणून मी त्यांना असं टोचून बोलायचं, तुम्ही आम्ही समान आहेत, तुम्हालाही लेकरं बाळ आहेत, तुम्हालाही संसार आहे, आम्हालाही लेकरं बाळ आहेत, आम्हालाही संसार आहे, मग तुम्ही ना आम्ही समानच आहेत ना, मग तुम्ही का मोठे? अशा पद्धतीनं मी त्यांना या ठिकाणी टोचून बोलायचो. एवढा अपराध त्या ठिकाणी मी केला. आणि बघा हा अपराध त्या ठिकाणी लहान नाही का, लक्षात घ्या, हे पाप सामान्य नाही. आपण ज्ञानोबाची ज्ञानेश्वरीमधली कालवूबी सांगितली होती, देव संत ब्राह्मण घडलं तर त्यांची पूजा करावी, नसल पूजा करावं वाटत तर दर्शन घ्यावं, दर्शनही जर आपल्याला घ्यावं वाटत नसेल तर नका घ्या, पण कमीत कमी अशा साधू संताचं देवा ब्राह्मणाची त्या ठिकाणी टीका किंवा निंदा करू नका. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट उभी सांगतात, देवा संत वृंदा नमस्कारीजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचून केवी निंदीजे स्वयं वाचा. आपल्या वाचेनं आपण त्यांची निंदा मात्र अजिबात त्या ठिकाणी करायची नाही. हा मात्र काय करत होता, नेहमी निंदा करायचा, तुम्ही आम्ही समानच आहेत, मग तुमचं काय, अशा पद्धतीनं टीका करायचा. एक उदाहरण घ्या, लक्षात घ्या, एका माणसाकडे समजा एक गाय आहे आणि एक गाढव आहे. त्या माणसानं गंगेवर नेलं, गाय नेली, गाढवही नेली, गाय चरायला सोडली अशा गंगेच्या काठावर, आणि पाऊस पडला होता, जागोजाग असं पाणी साचलं होतं, चिखल पडला. ती गाय त्या चिखलामध्ये जाऊन बसली आणि गायीच्या अंगाला सगळा चिखल लागला. त्या चिखलात बसल्यामुळं भरली सगळी गाय ती चिखलानं. ह्या माणसानं गाढव आपलं त्या गंगेवर घेऊन गेला, मस्तपैकी त्या गाढवाला संतूर साबण नेलं नवीन, त्या संतूर साबण लावून ते गाढव मस्तपैकी धुतलं. कशात? गंगेच्या पाण्यात. त्याच्यानंतर चांगलं चंदन लावलं भागीचं, कुणाला? गाढवाला सेंट यावं म्हणून. आणि मग गाय हाकलली आपल्या घराकडं आणि गाढवही हाकललं. येऊ लागली रस्त्यानं गावाकडं आली, गाय आली, गाढवाई आली. गाढव बघायला गेलं तर गंगेच्या पाण्यात साबण लावून धुणं आलतं, चंदन अंगाला सेंट येऊ लागला गाढवाचा, आणि गाय चिखलानं भगलेली होती. आता समोरून येणाऱ्या माणसांनी गाय बघितली आणि गाढवही बघितलं. आता समोरून येणाऱ्या माणसानं पाया कुणाच्या पडाव? गायीच्याच पडाव. ती चिखलानं भगली असली तरीही कुणाच्या पाया पडाव? गायीच्या. गाढव भलेही गंगत संतूर साबण लावून आला असेल, चंदन अंगाला लावला असेल, त्याच्या अंगाचा सुगंध येत असेल, तर कोणी गाढवाच्या पाया पडेल का? नाही. जरी चिखलानं जरी भगली असेल तर पूजा करण्यासाठी किंवा दर्शन घेण्यासाठी योग्य कोण आहे? गायच आहे. तसं साधू संत सांगतात की ब्राह्मण का श्रेष्ठ आहेत याचंही कारण सांगितलंय बरं का. आता ब्राह्मणाला का श्रेष्ठ मानायचं, एक थोडक्यामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर सांगतो, ऐका. सर्व जगत देवाच्या अधीन आहे. हे सगळं कुणाच्या अधीन आहे? आपण अनेक प्रमाण माहिती आहेत आपल्याला. चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलावी ते हरिवीन, किंवा वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोटे. झाडाचं पान सुद्धा ज्या देवाच्या इशाऱ्याशिवाय हलू शकत नाही, एवढी सत्ता कुणाची आहे? देवाची. आता सगळं जगत कुणाच्या अधीन? देवाच्या अधीन. तुम्हाला मान्य आहे? बरं चला पुढं. देव कुणाच्या अधीन आहे?
देव आहे मंत्राच्या अधीन. बघा, तुम्ही एखाद्या या ठिकाणी होम केला, यज्ञाचं आयोजन केलं आणि तिथं जे आपण देवाचा मंत्र म्हणाल ना, ते आहुती दिल्याच्या नंतर त्या देवाला त्या ठिकाणी यावं लागते. म्हणजे देव मंत्राच्या अधीन आहे. मंत्र ब्राह्मणाच्या अधीन आहेत. मंत्र कुणाच्या अधीन आहेत? ब्राह्मणाच्या अधीन आहेत. म्हणून शास्त्र सांगते की ब्राह्मण हा मम दैवतम, म्हणून त्यांना देव म्हणायचे. किंवा भूदेव म्हणतात ब्राह्मणाला, बरं का. भूदेव, भू म्हणजे जमीन आणि देव म्हणजे देव. पृथ्वीवरचे देव म्हणजे भूदेव आहेत. पुन्हा त्यांना एक दुसरा शब्द आहे द्विज. द्वि म्हणजे दोनदा आणि आज म्हणजे जन्मणारे. दोनदा ब्राह्मणाचा जन्म होतो म्हणून द्विज आहे. पहिला आईच्या गर्भातून जन्म होतो, हा एक जन्म. आणि दुसरा उपनयन संस्कार होतं, त्यानंतर गळ्यामध्ये ते यज्ञोपवीत जानव त्या ठिकाणी अडकवण्यात येतो, त्यानंतर हा दुसरा जन्म आहे, बरं का. म्हणून त्यांना द्विज म्हणतात. म्हणून ते श्रेष्ठ आहेत. श्रेष्ठत्व काय आहे? त्याच्यामुळं श्रेष्ठत्व आहे, म्हणून त्यांची पूजा करायची आहे. पण हा पूजा तर लांबच राहिली, दर्शन तर लांबच राहिलं, उलट निंदा करत होता. आणि म्हणून निंदा करण्यामुळं हा सुद्धा मेल्याच्या नंतर त्या घोर अशा नरक लोकाला गेला. तो स्पष्ट सांगू लागला की मी मेल्याच्या नंतर यमलोकी दूती नेला धरून. यमानं धरून नेलं. यमानं माझ्या तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही. अरे मा पापी का टाका म्हणले याला कुंभीपाक आदी नरकामध्ये. कुंभीपाक नावाच्या नरकामध्ये अनेक वर्ष त्या ठिकाणी पचावं लागलं. आणि शेवटी बघा, अनेक वर्ष कुंभीपाक योनीमध्ये पचल्यानंतर शेवटी या पिशाची योनीमध्ये ह्या ठिकाणी आला. त्यानं त्या ब्राह्मणाचं दर्शन घेतलं. मला महाराज, अजून किती वर्ष मी या नरकामध्ये पचत होतो की मला या पिशाची योनीमध्ये, पण आज माझा भाग्याचा उदय झाला आणि तुमचं दर्शन झालं. म्हणून दर्शन घ्या, हात जोडले, मागं सरकला. तिसऱ्या पिशाचे पुढं आलं. आणि तो 3 नंबरचा जो पिशाच आहे तो सुद्धा आपलं पूर्वजन्मातलं केलेलं पाप त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला सांगू लागला. ब्राह्मणाने त्या तिसऱ्या पिशाच्याकडे पाहिलं आणि विचारलं, बाबा तुझ्या हातून असं कोणतं पाप घडलं होतं आयुष्यामध्ये? तू कुठलं पाप केलं होतंस की तुला या ठिकाणी अशा प्रेतयोनीमध्ये या ठिकाणी जावं लागलं? तेव्हा तो तिसरा जो या ठिकाणी पिशाच आहे ना, तो तिसरा पिशाच त्या ठिकाणी सांगू लागला. मला महाराज, पूर्वजन्मामध्ये मी या ठिकाणी वैश्य होतो म्हणला. पूर्वी एक वैश्य व्यापारी होतो म्हणला. मी व्यापारी, एक धनवान, एका गावातला श्रीमंत सावकार असं या ठिकाणी मी होतो म्हणला. घरची परिस्थिती चांगली होती म्हणला. आणि व्यापारामुळे पुन्हा अनेक धन या ठिकाणी मी कमवलं म्हणला. धन कमवल्यामुळं सगळ्या गावामध्ये एक माझा दबदबा निर्माण झाला म्हणला. लोक म्हणायचे, वा फलाना माणूस का एक श्रीमंत आहे, म्हणून एक दबदबा माझा निर्माण झाला. आणि बघा, पूर्वीच्या काळी काही बँका नव्हत्या. एखाद्या गोरगरिबाला आपले जर पैसे समजा मागं पाडायचे असतील, आता मनुष्य समजा आपलं सेविंग अकाउंट काढतो आणि बँकेत पैसे जमा करतो. पण पूर्वीच्या काळी असं काही नव्हतं. म्हणून गरीब लोक काय करायचे, समजा मुलीच्या लग्नाला अजून 4 वर्ष टाईम आहे का, मग तोपर्यंत आपल्याकडे या वर्षी झालेत काय 10,000 रुपये, हे काय करायचे, गावातल्या एका सावकाराकडे जमा करून ठेवायचे. हो का सावकार शेठजी, हे तुमच्याकडे जमा राहू द्या. मग असं दरवर्षी जमा करायचे. आता हा गावातला श्रीमंत होता, प्रतिष्ठित सावकार होता. लोकांचे अनेक पैसे याच्याकडे जमा होते. आणि कालांतरानं हा मरण पावला. आता मरण पावल्याच्या नंतर घरच्या लोकांनी तरी याचे पैसे कुणाचे ते वापस द्यावत नव्हते. पण यानं सुद्धा आयुष्यामध्ये लोकांचे फक्त घ्यायचेच बघितले, कुणाला वापस दिले नाहीत. कुणी मागायला जरी आलं ना, हे म्हणे देऊ, महिन्याला देऊ, आता सध्या नाहीत, अजून 2 महिन्याला या, तुमच्या पुढल्या वर्षी नील करून टाकू, असं म्हणून यानं टाळायचं. आणि हा मरण पावला. घरच्या लोकांनी सुद्धा लोकांचे पैसे या ठिकाणी दिले नाहीत. ते सुद्धा पैसे बुडवले घरच्या लोकांनी. आणि त्या लोकांचा तळतळाट याला लागला. आणि त्या तळतळाटामुळं, त्या शापामुळं हा मनुष्य मरण पावल्याच्या नंतर पिशाचिवणीला जाऊन प्राप्त झाला. पिशाचिवणीला गेला. त्यानं हात जोडले, म्हणला महाराज हेच पाप माझ्याकडून घडलंय म्हणला. तुमच्या दर्शनानं या ठिकाणी मी मुक्त होईल म्हणला महाराज. म्हणून दर्शन घेतलं. 4था पिशाच या ठिकाणी पुढं आला. ब्राह्मणाने त्या 4थ्या पिशाच्याकडे बघितलं आणि सांगितलं, बाबा तुझ्या आयुष्यामध्ये तू असं कुठलं पाप तुझ्या हातून घडलं होतं की ज्या पापाच्या बळावर तुला घोर अशा या पिशाचिवणीला जावं लागलं? तेव्हा त्या 4थ्या पिशाच्यानं हात जोडले
आणि तो सांगू लागला, महाराज पूर्वजन्मामध्ये मी सुद्धा एका ब्राह्मण कुळामध्ये या ठिकाणी माझा जन्म झाला होता म्हणला. पूर्वजन्मामध्ये मी सुद्धा ब्राह्मण कुळामध्ये या ठिकाणी जन्माला आलो होतो. पण माझ्या आयुष्यामध्ये फक्त एक चूक घडली होती म्हणला. कोणती? मी आयुष्यामध्ये पूर्णपणे बायकोच्या म्हणण्यातला ऐकण्यासारखा होतो. जे काही पत्नी म्हणेल तेच या ठिकाणी मी आयुष्यामध्ये ऐकून करीत होतो. आणि बघा शास्त्र सांगतंय धर्मपत्नी आहे, अर्धांगिनी आहे. पत्नीचं ऐकू नये असं नाही, पण काय ऐकावं आणि काय ऐकू नये एवढं माणसाला आयुष्यामध्ये अवश्य कळावं. बरं का, ऐकावं पत्नीचं सुद्धा, पण काय ऐकावं आणि काय ऐकू नये या गोष्टी कळल्या पाहिजेत. मग यानं केवळ पत्नीचं ऐकून राहिला, बायकोचं ऐकून यानं मायबापाचा त्याग केला. आता बघा, मायबाप ज्या आईवडिलांनी अनेक नवस सायास करून तुम्हाला जन्म दिला, हाताचा पाळणा करून लहानाचं मोठं केलं, आपल्या रक्ताचं दूध ज्या माईनं पाजलं, त्या आईवडिलाचा द्वेष किंवा त्या आईवडिलाचा या ठिकाणी त्याग माणसानं करू नये, सांभाळ करावा. यानं पत्नीचं ऐकलं, मायबापाचा त्याग केला. बघा पुन्हा मायबाप मेल्याच्या नंतर कर्म तरी करावं ना मायबापाचं. बायको म्हणली कशाला गमवायचंय म्हणली, उगा पैशाचा खर्च, आणि तुमचे गेलेले मायबाप काय आता येणार आहेत का म्हणले लगे उठून. यानं बायकोचं ऐकलं, कुठलंच कर्म आपल्या मायबापाचं व्यवस्थित केलं नाही. उलट याच्या पैशावर ती बाई तिच्या माहेरचं गणगोत सांभाळू लागली. मग अनेक घरी आम्हाला असा प्रश्न पडतो, कुठं गेलं ना आम्ही एखादं विचारावं, हे म्हातारे कोण तुमचे वडील आहेत का? नाही म्हणला, हे म्हातारे वडील नाहीत म्हणला. मग सासरे आहेत म्हणला. ती सासू, ते या ठिकाणी मेहुणी, ते साडू, सगळं बायकोचं गणगोत. आणि आम्ही म्हणतो मग आई वडील नाही म्हणले, म्हातारीचं आमचं जमत नाही म्हणले, ते शेतात राहतात म्हणले, कोट्यात. मायबाप कोट्यात आणि घरी सगळं बायकोचं गणगोत. काय उपयोग आहे असला मुलगा जन्मून? शास्त्र सांगतं बरं का, असा मुलगा जन्मल्यापेक्षा त्याचे मायबाप वांज राहिले असते तर फार चांगलं झालं असतं. किंवा जरी समजा यदा कदाचित जन्मला तर असला उगा जन्मजात मागावा किंवा मेलेलाच उपजावा, काय उपयोग आहे त्याचा? कारण आपण नेहमी सांगतो ना, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे अंतया सेवेसी कीग शरीरे लोन किजे. मायबाप केवळ कासीन तेने न जावे तीर्थासी. आईवडिलाची सेवा करणं हे मुलाचं आद्य कर्तव्य आहे, पण पत्नीचं ऐकून त्या मायबापाचा त्याग करणं हे शास्त्रामध्ये महापाप सांगितलेलं आहे. पुन्हा कर्मसुद्धा यानं मायबापाचं व्यवस्थित केलं नाही आणि त्याच पापानं हा मेल्याच्या नंतर नरकाला गेला. अनेक पद्धतीचा नरक भोगून शेवटी हा पिशाच्य नावाच्या योनीमध्ये त्या ठिकाणी आला. हे सांगितलं एवढं पुन्हा 4 नंबरच्या पिशाच्यानं बरं का. त्यानंतर त्या ब्राह्मणानं 5व्याकडे बघितलं आणि सांगितलं, बाबा तुझ्या जन्मामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या हातून कुठलं पाप घडलं होतं? तेव्हा तो 5वा मनुष्य त्या ठिकाणी प्रेत हात जोडले आणि ते 5व्या नंबरचं प्रेत आपल्या जन्मातलं पाप किंवा आपण केलेलं कर्म त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला सांगू लागला. 5व्यानं सांगितलं, देवा पूर्वजन्मामध्ये मी सुद्धा या ठिकाणी ब्राह्मण कुळामध्येच माझा जन्म झालेला होता. काशी नावाच्या गावामध्ये मी ब्राह्मण होतो म्हणला. आता काशीमध्ये ब्राह्मण म्हणले असं साहजिक आहे, 4 वेद 6 शास्त्र याचं मूर्तिमंत त्याला ज्ञान असणार. त्यानं वेदाचा अभ्यास केला, शास्त्राचा अभ्यास केला, धर्मशास्त्रे असे निपुण. तो स्वतः सांगतोय बरं का, मी धर्मशास्त्रामध्ये निपुण होतो म्हणला. धर्मशास्त्र काय सांगतंय, धर्म कशाला म्हणावं, कशा पद्धतीने माणसाचे आचरण असावं, हे सर्व मला माहीत होतं. पण माहीत असून सुद्धा बघा यानं हातून अनेक पाप घडले. बघा आपण नेहमी बोलत असतो, अज्ञानपणानं जर घडलेलं एखादं पाप असेल तुमच्याकडून, एखाद्याला माहीत नाही, आज एकादशी आहे समजा, तुम्हाला माहीत नाही आणि माहीत नाही जर चुकून समजा तुमच्या खाण्यात काही बिस्किट आले आणि एकादशी मोडली तर त्याचा दोष लागत नाही बरं का. पण मुद्दाम जाणून बुजून आज एकादशी आहे म्हणून लोकांना सांगायचं आणि स्वतः सकाळी कांदा पोहे खायचे, हा दोष लागतो बरं का. आता याला धर्माचा अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, कशा पद्धतीने माणसाचं जीवन असावं हे याला माहिती आहे. माहीत असून सुद्धा
त्यानं धर्म आचरण केलं नाही, ज्याचं खायला नाही त्याचं अन्न खाल्लं, अशा पद्धतीनं अनेक प्रकारे या ठिकाणी धन कमवलं. पण बघा, मी नेहमी सांगतो, नेहमी माणसानं धन हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कमवावं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, चांगल्या व्यवहारातून आपण ते धन कमवलेलं असावं. आणि पुन्हा परमार्थाच्या कामामध्ये उदार अंतःकरणानं ते धन खर्चसुद्धा करावं का. उदास विचारे वेच करी, आपल्या कमाईतला उगा 10% तरी या ठिकाणी परमार्थामध्ये खर्च करावा. यानं पैसा कमवला भरपूर, पण स्वतः परमार्थासाठी त्यातला 1 रुपयासुद्धा या ठिकाणी खर्च केला नाही. याचे कासी मीन दिधले अन्न. कोणी याचक जर आला ना, त्याला आपल्या घरून रिकाम्या हातानं वाटलं नाही बरं का. तुमच्या इथं कोणी याचक येऊ द्या, मागत करू जर कोणी आला असेल, त्याने जास्त मागितलं तुम्ही थोडं द्या, त्यानं पहिली बघ मागितलं तुम्ही आदली बघ द्या, नाही शेर बघ द्या, आठवा बघ द्या, चिपट बघ द्या, पसा बघ द्या. पण या ठिकाणी मोकळ्या हातांना नाही कुणाला वाट लावायचं. आणि बघा, शिवलीलामृत नावाच्या ग्रंथाच्या 5व्या अध्यायामध्ये फार सुंदर गोवी आहे. भिक्षेसी यतीश्वर आला, तो जेने गीता दवडीला, शिव त्यावरी जान कोपला, संतती संपत्ती दग्ध होय. आपल्या घरी कोणी याचक आला ना, तो मोकळ्या हाताने नाही गेला पाहिजे. मग ते राईंदर जरी आलं, त्यानं 10 रुपये मागितले तुम्ही 5च द्या, त्याने 100 मागितले तुम्ही म्हणा हो का मला 20च घडतात, पण मोकळ्या हाताने या ठिकाणी जाऊ देऊ नये. यानं याचक कोणी मागायला आल्याच्या नंतर यानं कुणालाच काही दिलं नाही का, त्या धनाचा लोभ मोह अंतःकरणामध्ये ठेवून, आणि त्याच्यामुळं हा मरण पावला. मग आता मरण पावल्याच्या नंतर याचे मुलंही याच्या सैकेच असणार नव्ह. मुलांनी सुद्धा पैशाच्या लोभामुळं याचं कुठलंच कर्म केलं नाही. म्हणजे आमचाच बाप चिकट होता म्हणले, कधी रुपया कुणाला दिला नाही, आणि आता आम्ही खर्च करतो का म्हणले. बाप मेल्यावर त्यांनी खर्च केला नाही, आणि त्या पापाच्या परिणामानं हा सुद्धा शेवटी नरकाला गेला. आणि नरकाला गेल्याच्या नंतर अनेक पद्धतीच्या यातना भोगून शेवटी पिशाची योनीमध्ये हा आला. अशा पद्धतीनं या 5ही जणांनी आपापल्या जीवनामध्ये घडलेलं कर्म, आपापल्या आयुष्यामध्ये घडलेलं पाप त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी सांगितलं. हात जोडले म्हणले, महाराज आता तुमचं दर्शन झालं, आम्हाला हे पूर्वजन्मातलं ज्ञान झालं म्हणले. आता तुम्ही जर या ठिकाणी आमचं कर्म केलं तर आमचा उद्धार का होणार नाही महाराज, कारण तुमच्या हातात आहे म्हणले. ब्राह्मणानं सुद्धा या 5 जणांचं ऐकलं. ब्राह्मणाला सुद्धा लोक या ठिकाणी बघा, खरं साधूचं संताचं अंतःकरण कसं असावं, दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण व्हावा. भूताची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही दे, किंवा जैसा कळवळा निज स्वागता, त्याहून आधी कानात भूता, ते नाम परम कारुणिकता, जाण तत्वता उद्धवा. एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये या काही ओव्या लिहितात. स्वतःबद्दलचा कळवळा आपल्याला प्रत्येकाला आहे, पण स्वतःपेक्षा सुद्धा ज्याला दुसऱ्याबद्दलचा कळवळा निर्माण होतो ना, त्याला म्हणावं संत. असा तो ब्राह्मण संत समाक्षील होता. त्या ब्राह्मणाने विचारलं या 5 प्रेतांना की बाबांनो, आता तुम्ही 5 जणांनी तुमचं कर्म सांगितलं म्हणले की आयुष्यामध्ये तुम्ही कोणतं पाप केलं होतं, कोणत्या पापानं तुम्ही या पिशाची योनीला गेलात, मग आता नेमकं तुमचा उद्धार कसा होईल हेही सांगा. तेव्हा या 5 जणांनी सांगितलं, महाराज यमाचे दूत आम्हाला जेव्हा धरून आणत होते ना, तेव्हा आम्ही ते यमाचे दूत आपापसामध्ये चर्चा करू लागली, ते आम्ही ऐकलंय म्हणले, ते तुम्हाला सांगतो. यमाचे दूत आपापसामध्ये म्हणू लागले, अरे हे 5 जण म्हणले एवढे पापी आहेत ना, हे अनेक वर्ष या ठिकाणी या प्रेत योनीमध्ये जाणार आहेत, अनेक वर्ष असेच भूत म्हणून हिंडणार आहेत. दुसऱ्याने विचारलं होतं, मग अरे यांचा उद्धार होईल ना कशांतरी, काय उपाय आहे का. तेव्हा त्या एका यमाच्या दूतानं दुसऱ्याला सांगितलं होतं, बाबा यांच्या नावानं जो कोणी नारायण नागबली नावाचा विधी केला ना, तरच यांचा उद्धार होईल, हे आम्ही ऐकलंय म्हणले. मग ह्या 5ही प्रेतांनी त्या ब्राह्मणाला विनवणी केली की असं करा, तुम्ही आमच्या नावानं आमच्या उद्धारासाठी नारायण नागबली नावाचा विधी करा. ब्राह्मण म्हणला ठीक आहे. आता नारायण नागबली नावाचा विधी नेमका कुठं करावा. पवित्र असं या ठिकाणी तीर्थाचा काठ असावा, तिथं अश्वत्थ छाया, निर्मल तीर्थ आणि वडाचे झाड त्याच्या या ठिकाणी काठावर असावं, आणि त्या ठिकाणी हे अथवा या ठिकाणी किंवा तुळशीचे वन असावेत. त्या ठिकाणी हा नारायण नागबली नावाचा विधी 3 दिवसामध्ये या ठिकाणी केला जातो.
त्याच्यानंतर वृक्ष उत्सर्ग, ब्राह्मण भोजन अशा पद्धतीनं आमच्या नावानं घाला. आणि एकदाच 5 जणांचं करता येणार नाही बघा, एका एकाचं संकल्प सोडून ते एका एकाचं करावं लागेल. ब्राह्मणानं सांगितलं बाबा ठीक आहे. ब्राह्मणानं या 5ही जणांच्या नावानं एकाच्या नावानं नारायण नागबली नावाचा विधी केला. ब्राह्मण भोजन घातलं, त्याचं पुण्य या 5 जणांना प्राप्त झालं. हे पिशाच्य शरीर आपण जे मगा सांगितलं ना भयानक विकराळ, हे निघून गेलं. देवासारखा दिव्य देह त्यांना प्राप्त झाला. आणि देवासारखा दिव्य देह प्राप्त होऊन हे 5ही जण कुयोनीपासून मुक्त झाले. आणि विमानामध्ये बसून ब्राह्मणाची आज्ञा घेऊन हे या ठिकाणी पिशाच्य मुक्त होऊन त्या ठिकाणी विमानामध्ये बसून वैकुंठाला त्या ठिकाणी निघून गेले. म्हणून भगवान गौडाला सांगतात की गौड ऐक म्हणले, हे वग्धोदहिक नावाची क्रिया आहे. नर किंवा नारी कुणासाठीही ही या ठिकाणी नारायण नागबली नावाचा विधी त्या ठिकाणी माणसानं अवश्य अशा पद्धतीनं कर्म करावं. असं हे प्रेत उपाख्यान गरुडाला भगवंतांनी त्या ठिकाणी सांगितलं. नैमिष नावाच्या गण्याच्या ठिकाणी शौनकादी कृष्णा पुराण सांगणाऱ्या सुतांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि तेच ग्रंथकर्ते माधवस्वामी म्हणतात की मी तुम्हाला सांगितलं. इथे श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे प्रेत उपाख्यानम नाम 14 पुंडलीक वरदहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव.